तर हॅलो, कसे आहात सर्व? सीईटी जवळ आली आहे, पोर्शन पण खूप बाकी आहे, कॉन्फिडन्स पण येत नाही आहे, वरून बोर्ड्स पण डोक्यावर आली आहे, समजत नाही कसं करायचं आहे, काय करायचं आहे. तर ठीक आहे, आपण त्यावर स्ट्रॅटेजी बनवणार आहे डिटेलमध्ये. तर आधी आपण टाइमलाईन डिस्कस करू, त्यानंतर कोणते हायवेडे चॅप्टर्स आहेत जे की तुम्हाला करायचेच आहेत, आणि ते जे हायवेडे चॅप्टर्स आहेत तर ते तुम्ही वन शॉट व्हिडिओज पाहून कव्हर कसे करणार ते पाहू, आणि त्यानंतर बोर्डचं प्रिपरेशन कसं करायचं ते पाहू. तर आता आपण स्टेप बाय स्टेप ही स्ट्रॅटेजी बनवू. तर आज आहे समजून चला 26 ते 27 तारीख, आणि मग त्या हिशोबाने आपल्याकडे होतात 5 ते 6 दिवस या महिन्याचे. तर आता दोन केसेस असू शकतात, एक तर तुमचा खूप कमी पोर्शन बाकी आहे कव्हर करायचा, आणि एक तर तुमचा खूप जास्त पोर्शन बाकी आहे कव्हर करायचा. तर जर तुम्ही कॅटेगरी 1 मध्ये लाय करताय की तुमचा खूप कमी पोर्शन आहे बाकी कव्हर करायचा, तर तुम्ही हे जे 5-6 दिवस आहे ते कम्प्लिटली सीईटीच करा, म्हणजे वन शॉट व्हिडिओज पहा, जे काही बाकी आहे तुम्हाला जसं वाटतं तसं करा, आणि त्यानंतर लगेच मग पूर्ण बोर्ड्सला लागून जा पूर्ण जानेवारी. आणि जर तुम्ही सेकंड कॅटेगरी लाय करताय की तुमचं खूप जास्त पोर्शन बाकी आहे कव्हर करायचा, तर तुम्ही हे 5 ते 6 दिवस तर पूर्ण द्याच सीईटीला, पण जानेवारीचे जे 7 दिवस आहे, पहिलेचे 1 आठवडा किंवा 10 दिवस आहे ते पूर्ण तुम्ही सीईटीच करा. कारण बोर्ड्स नंतर असा टाइम असणार आहे की तुम्हाला फक्त त्यामध्ये रिव्हिजनच करायची आहे. त्यामध्ये तुम्ही असं नाही करू शकणार की मी जो नवा टॉपिक आहे तो मी कव्हर करतो वगैरे, तर तेव्हा तुमच्याकडून ते नाही होणार. तर ते तुम्हाला आताच जे तुमच्याकडे दिवस आहेत 10 दिवस, तर तुम्हाला यामुळेच वन शॉट व्हिडिओज पाहून कव्हर करायचे. ते आपण डिस्कस करूच कसं वन शॉट व्हिडिओ पाहू आपण. तर सीईटीचे प्रिपरेशन पूर्णपणे थांबून द्या आणि 1 महिना पूर्ण बोर्ड्सचं प्रिपरेशन करा. आणि बोर्ड्सचं प्रिपरेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे तुमचे डिफिकल्ट टॉपिक्स आहेत की जे तुमचे बाकी आहेत आतापर्यंत, तर ते तुम्ही सोबतच सीईटीचे पण कव्हर करू शकता. तर लेट्स से सॉलिड स्टेट आहे तुमच्या केमिस्ट्रीमध्ये, किंवा पी अँड डी ब्लॉक आहे, तर हे टॉपिक्स असे आहेत की जे तुम्हाला लर्न करणंच आहेत, तर ते तुमचे सीईटीच्या दृष्टीने होऊन जाणार. तर यासाठी मी स्पेशल एक बोर्डची सिरीज घेऊन येणार इंटरव्ह्यूची. आणि त्यानंतर मग राहतो आपल्याकडे 1 महिना एप्रिलपर्यंत. तर त्या एप्रिलपर्यंत आपलं पूर्ण मग सीईटी जोरात करायचंच आहे. तर आता टाइम खूप कमी आहे आणि करायला खूप काही आहे, तर तुम्हाला आता लागणार खूप सारे रिसोर्सेस, शॉर्ट नोट्स, फॉर्म्युला शीट्स, आणि हायवेडे टॉपिक्स कोणते आहेत, आणि फ्रीमध्ये कोणी मेंटर करायला जो की तुम्हाला गाईड करणार की आता कसं करायचं, किती टाइम बाकी आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुमचे कॉम्पिटिटर्स कुठे आहेत, त्यांची लेवल काय आहे सध्या, तर त्यांच्यासोबत डिस्कशन पण असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता आपली व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम कम्युनिटी, ज्यावर हे सर्व काही भेटणार तुम्हाला, दॅट टू फ्री ऑफ कॉस्ट. तर रिसेंटली आम्ही एक मेंटरशिप सेशन पण अरेंज केलेला जो की फ्री होता, आणि ज्यामध्ये आम्ही जवळपास 50 पेक्षा जास्त मुलांना हेल्प केलेली. तर लवकरात लवकर जॉईन करा, सो दॅट तुमचा सेकंड मेंटरशिप सेशन मिस नाही होणार. तर आता टाइम कमी असल्यामुळे जास्त मार्क्स कव्हर करणाऱ्या हायवेडे टॉपिक्सवर फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हायवेडे टॉपिक डिपेंड करतात की सर्वांसाठी अलग आहेत, का बरं की काही हायवेडे टॉपिक्स असे आहेत की जे तुम्ही 11वीतच कव्हर करून बसले आहे किंवा 12वीत कव्हर केलेले असणार. तर आता तुम्हाला डिसाईड करायचं की कोणते हायवेडे टॉपिक्स आहेत आणि कोणते आपल्याला त्यामध्ये आता कव्हर करायचे बाकी आहेत. तर इन जनरल म्हणजे मी काही तुम्हाला नावं सांगून देतो की लेट्स से फिजिक्समध्ये थर्मोडायनेमिक्स, केटीजी, इलेक्ट्रो स्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझम वगैरे हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. केमिस्ट्रीमध्ये झालं इलेक्ट्रोकेमिस्ट्री, सॉलिड स्टेट, आणि इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिकमध्ये झालं जीओसी, पी अँड डी ब्लॉक, मॅथ्समध्ये झालं इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, सर्कल, पॅराबोला. हे काही टॉपिक्स आहेत, सिलेक्टेड टॉपिक्स आहेत जे की खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. तर बाकी राहिले आता फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन, जे की बेसिक क्वेश्चन असतात, तर ते तुम्ही स्वतः कव्हर करूनच घेणार एक्झरसाइजचे क्वेश्चन्स वगैरे करून. पण जे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत, तर ट्रिकी क्वेश्चन्स मोस्टली याच चॅप्टर्स मध्ये येणार, जे हे हायवेडे टॉपिक्स बोललो आपण, तर त्यामधूनच येणार ते. तर त्यासाठी ऍटलीस्ट तुम्ही जेई मेन्सचे 3 ते 4 वर्षाचे जे पीवायक्यूज आहेत ते तरी सॉल्व्ह करून ठेवा, कारण जेई मेन्सचे जे पीवायक्यूज असतात तेच मोस्टली आपल्याला सीईटी मध्ये ट्रिकी क्वेश्चन म्हणून दिसणार आहे यावेळेस पण. तर आता हे जे हायवेडे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला कव्हर करायचा एकमात्र ऑप्शन आहे की हे तुम्हाला वन शॉट व्हिडिओज पाहावाच लागणार. तर आता हे वन शॉट व्हिडिओज पाहायचे कसे, तर बसा वन शॉट व्हिडिओ पहा पूर्ण, पण फक्त मूवी सारखे पाहत नका बसू, त्याचे नोट्स बनवा, जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज वाटतात ते फॉर्म्युलेज लिहून ठेवा त्यावर. आणि जर कोणताच लेक्चरमध्ये तर असा क्वेश्चन घेतलेला आहे की जो खूप ट्रिकी वाटला तुम्हाला, जो खूप इंटरेस्टिंग वाटला, ज्यामध्ये 2-3 कन्सेप्ट मिळून 2-3 फॉर्म्युलेज मिळून एक सोल्युशन बनत आहे, तर ते पण तुम्ही त्या शॉर्ट नोटमध्ये इन्क्लूड करा. आणि शॉर्ट नोट म्हणजे खरं शॉर्टच असायला पाहिजे, 1 किंवा 2 पेजमध्ये तुमचा पूर्ण चॅप्टर संपून जायला पाहिजे, कारण तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी जेव्हा सर्व चॅप्टर्स रिवाइज करायला बसणार तर त्या फटाफट सर्व चॅप्टर्स होऊन जायला पाहिजे. तर त्याचं एकच सोल्युशन आहे की तुम्ही खूप जास्त पीवायक्यूज सॉल्व्ह करा. आधी ते वन शॉट व्हिडिओज पहा हायवेडे टॉपिक्सचे, मग त्यानंतर त्याची शॉर्ट नोट्स बनवा, आणि त्यानंतर त्याची एक्झरसाइज सॉल्व्ह करा, ज्याने तुम्ही अजून कम्फर्टेबल होणार त्या चॅप्टरवर, आणि मग लगेच पीवायक्यूज सॉल्व्ह करायला सुरुवात करा. इव्हन स्कोर बुस्टर नावाची बुक आहे ज्यामध्ये खूप चांगल्या लेवलचे पीवायक्यूज इन्क्लूड केले आहेत, किंवा तुम्ही कोणतं अदर पब्लिकेशन पण यूज करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. पण पीवायक्यूज केल्याने तुम्हाला एवढा जास्त कॉन्फिडन्स येणार की बस हा माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, आणि जेव्हा तुम्ही पीवायक्यूज सॉल्व्ह करणार त्यानंतर तुम्ही म्हणू शकता की हो माझा हा चॅप्टर खरंच संपला. तर आता मग राहतो तुमच्याकडे जवळपास 1 महिना, लेट्स से 10 मार्च ते 10 एप्रिल. तर आता या 1 महिन्यात तुम्ही काय करणार की तुम्ही नव्या टॉपिक्सवर जास्त फोकस करूच नाही शकणार, कारण ते टॉपिक्स असे आहेत की जे तुम्ही कधी पाहिलेच नाहीये, ते तुमचा खूप जास्त टाइम घेणार, आणि 1 महिना इनफ नाही आहे, तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येणार पण नाही त्या टॉपिक्सवर. म्हणून आता तुम्ही काय करणार की पहिलं म्हणजे तुम्ही सीईटीच्या फुल मॉक टेस्ट देणार, दुसरं म्हणजे तुम्ही असे टॉपिक्सच्या मॉक टेस्ट देणार, चॅप्टर वाईज टेस्ट देणार
की जे टॉपिक्स तुमचे खूपच जास्त वीक आहेत, आणि थर्ड म्हणजे खूप जास्त PYQ सॉल्व्ह करणार. तर आता मॉक टेस्ट देत राहा, अनालाइज करत राहा आणि पहा कोणते क्वेश्चन आपल्याला जमत नाही, कोणत्या चॅप्टर्स मध्ये क्वेश्चन जमत नाहीये. तर असे चॅप्टर्स आपले सॉल्व्ह करत राहा आणि चांगले रिवाइज पण करत राहा. तसंच सोबतच हा जो महिना आहे तो खूप जास्त हेक्टिक पण असणार आहे आणि ऍट द सेम टाइम खूप जास्त एक्साइटिंग पण, कारण आपल्याला माहिती असणार की आता ही जी 2 वर्षाची आपली मेहनत आहे सीईटी येणारच आहे, पण त्यासोबतच आता आपली कॉलेज लाईफ पण चालू होणार आहे आणि हा जो 2 वर्षाचा कठीण फेज आहे हा आपला संपून जाणार.